नमस्कार मित्रांनो, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अजून 3 नवीन पदांची भरती केली जाणार आहे. तर ही 3 पदे कोणती आहेत, याची भरतीची प्रक्रिया कशी आहे आणि अर्ज नक्की कोठे करायचा, आदी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास तुमचे जे नातलग आहेत किंवा तुमचा जो मित्रपरिवार आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता प्रत्येक ग्रामपंचायतीत प्लंबर, फिटर आणि पंप ऑपरेटर अशी एकूण 3 पदे जी आहेत ती 3 पदे भरली जाणार आहेत. आणि त्या पाठीमागचं कारण असं आहे की जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहुकौशल्यावर आधारित जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गवंडी म्हणजे प्लंबर, मेकॅनिक, फिटर आणि इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर याप्रमाणे 3 नलजल मित्रांची नेमणूक या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिलेली आहे. दरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वच कुटुंबांना जी घरगुती नळ जोडणी आहे त्याद्वारे प्रतिमानसी प्रतिदिन 55 लिटर एवढं पाणी अगदी गुणवत्तेसह आणि दैनिक स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यातूनच या योजनेची व्याप्ती वाढल्यानं पुढे जाऊन या योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि योजना कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या 3 तांत्रिक मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि यातूनच ही 3 पदं जी आहेत ही 3 पदं भरली जाणार आहेत आणि याची जी प्रक्रिया आहे ही लवकरच मित्रांनो सुरू होणार आहे. ही जी भरती प्रक्रिया आहे कशी असणार आहे, तर ग्रामसेवकांनी प्रत्येक ट्रेडसाठी म्हणजेच हे जे ट्रेड आहेत प्लंबर, फिटर आणि पंप ऑपरेटर या प्रत्येक ट्रेडसाठी एकूण 3 अर्ज या ठिकाणी सादर करून घ्यायचे आहेत. या प्रत्येक ट्रेडसाठी 3 उमेदवार सहभागी करून एकूण 9 नलजल मित्रांची गुणवत्ता यादी अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करायचे आहे. म्हणजेच एका ट्रेडला 3 याप्रमाणे 3 ट्रेडचे 9 अर्ज या ठिकाणी निवडायचे आहेत. समजा जर जास्त अर्ज आले असतील तर त्या जास्त अर्जातून प्रत्येक ट्रेडसाठी 3 अर्ज पात्रतेप्रमाणे हे ग्रामसेवक या ठिकाणी तयार करून अशा प्रकारे 3 ट्रेडचे एकूण 9 अर्ज पंचायत समितीला ग्रामसेवकांना सादर करायचे आहेत. आणि त्यानंतर त्यांची जी प्री स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ही टेस्ट झाल्यानंतर त्यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचासाठी 1 ट्रेडसाठी 1 उमेदवार याप्रमाणे 9 उमेदवारापैकी 3 उमेदवार निवडण्यात येणार आहेत. म्हणजे प्रत्येक ट्रेडला 3 उमेदवार याप्रमाणे 3 ट्रेडसाठी 9 उमेदवार दिले जाणार आहेत. या 9 उमेदवारांना प्री स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे आणि या 9 जणांमधून प्रत्येक ट्रेडसाठी एकाची निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला जर कौशल्य असेल त्यातील तर तुम्ही यासाठी मित्रांनो अर्ज या ठिकाणी भरू शकतात. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सुद्धा या योजनेविषयी माहिती दिली आहे. ते असं म्हणतात की पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत 3 नलजल मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संबंधितांनी तातडीने ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाशी संपर्क साधावा आणि तातडीने नावे पंचायत समिती स्तरावरती पाठवावीत, अशा प्रकारचे आवाहन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुमच्या गावातील असं कोण असेल किंवा तुमचे नातलग, तुमचे मित्रमंडळी याच्यातील जर असं कोण असेल की ज्याने प्लंबर, फिटर किंवा अशा पद्धतीचा इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला आहे तर त्यांच्यासाठी एक ही अत्यंत नामी अशी संधी आहे. नक्कीच या संधीचा फायदा तुम्ही घ्या आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावातील जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही अर्ज करा आणि त्यातून तुमची इथं निवड केली जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती काही आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये